Hello friends, welcome again to our channel. So today we are going to study about a very important and useful lesson of your syllabus. So this is the fourth lesson of your first syllabus. The title itself is very interesting, Be Smart. So everybody actually likes to be smart. Now this lesson is not just a lesson. बघा मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनम्र विनंती असणार आहे. Don't study this lesson as the lesson of your syllabus. Study this lesson as the guideline to get success in your life. बघा खऱ्या अर्थाने जर आपणाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आपणाला स्मार्ट व्हावं लागेल आणि त्याच्यासाठी काय गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील याचं परफेक्ट मार्गदर्शन या पाठामध्ये दिलेलं आहे. म्हणून निव्वळ पाठ म्हणून याच्याकडे पाहू नका. सो दिस लेसन इज द गाईडलाईन्स फॉर यू. एव्हरीबडी लाईक्स टू बी सक्सेसफुल इन अवर लाईफ. प्रत्येकाला आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं असतं किंबहुना त्यासाठी आपण धडपड करत असतो. पण बऱ्याचदा काय होतं, बरीचशी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपणाला पाहिजे तसं यश आपल्याला मिळत नाही. मग पुढं काय होतं की व याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत याच्याकडे आपण न बघता किंवा काय पिटफॉल्स राहिलेले आहेत, काय दोष राहिलेले आहेत याच्याकडे न बघता आपण पुढच्या प्रयत्नाला चालू करतो. म्हणून आपल्याला वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो. 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे किंवा भरपूर प्रयत्न करतोय परंतु परीक्षेत मला फारसे मार्क्स मिळत नाही. माझ्या प्रयत्नांना परीक्षेमध्ये रिझल्ट मिळत नाही किंवा दृश्य स्वरूप माझ्या प्रयत्नांना मिळत नाही, ही अडचण असते. सो व्हाय दीज थिंग्स हॅपन? बिकॉज ऑफ द लॅक ऑफ प्रॉपर structure or because of the lack of proper pattern. So this lesson is quite very important and you will get the proper pattern, proper channel, proper guidelines to get success. The beginning of the lesson is very interesting. Champions aren't made in gym. So this could be a proverb. बघा कुठलाही चॅम्पियन जो असतो हा चॅम्पियन कुठल्या व्यायामशाळेमध्ये किंवा कुठल्या बंद खोलीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये हा चॅम्पियन घडत नसतो. तर त्याच्या अंगी काही गुण असावे लागतात आणि काही त्यांनी प्रयत्नपूर्वक काही गुण आपल्या अंगी बाणवली पाहिजेत. ती गुण कोणती आहेत व द चॅम्पियन्स आर दोज हू हॅज अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन इन देअर लाईफ. आयुष्यामध्ये ज्याच्या एक डिझायर आहे, एक ड्रीम आहे आणि नुसतं ड्रीम आणि डिझायर असून चालणार नाही. यू नीड टू हॅव अ प्रॉपर विजन. सो दिस लेसन ॲक्च्युली लेट अस फॉर आवर convenience we are going to divide this lesson into two parts. The first 3 paragraphs are introductory one and latter part is the guidelines. So latter part of the lesson are the guidelines for our success. तर पहिल्या 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे चॅम्पियन्स असतात, जे यशस्वी लोक असतात, आयुष्यामध्ये जे लोक यशस्वी होत असतात, हे यशस्वी कशामुळे होत असतात? दे हॅव द ड्रीम, द डिझायर अँड विजन इन देअर लाईफ. बघा आता नुसते ड्रीम असून चालणार नाही, तर तुमची ड्रीम्स हे फॅक्च्युअल असली पाहिजेत. युअर ड्रीम्स हॅव सम ओरिजिनॅलिटी. आणि ड्रीम्स ठीक आहे, ड्रीम फायनलाइज केला तुम्ही, एक आपलं हे एक ध्येय फायनलाइज केलं, एक गोल फायनलाइज केलं. आता हे गोल आपणाला साध्य करायचे तर आपणाला काय करावं लागेल? ठराविक पॅटर्न जर गेलात, स्टॅटिस्टिकली किंवा इंटेलेक्च्युअली तुम्ही जर त्या एका ड्रीमचा किंवा एखाद्या गोलचा फॉलोअप जर घेतलात तर नक्कीच तुम्हाला आवश्यक किंवा अपेक्षित असं यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. दॅट्स वाय दीज गोल्स आर डिटरमाइंड फर्स्ट. आता आयुष्यात यशस्वी व्हायचं, ठीक आहे. आता यशस्वी म्हणजे आपण काय करूयात, एक साईड बाय साईड एक उदाहरण आपण ठेवूयात की आपल्याला 10वीचं जे वर्ष आहे त्या 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर मार्क्स मिळवायचे आहेत किंवा चांगला ग्रेड आपल्याला मिळवायचा आहे. हा एक पॅटर्न, हा एक साईड बाय साईड एक एक्झाम्पल आपण ठेवूयात. त्याच एक्झाम्पलला अनुसरून हे गाईडलाईन्स आपण अभ्यासणार आहात. मग काय करायचं आहे आपल्याला? वी नीड टू गेट सक्सेस इन आवर लाईफ. सक्सेस मिळवायचं आहे इन युअर ॲन्युअल एक्झाम. फॉर दॅट पर्पज यू नीड टू डिटरमाइन द गोल्स फर्स्ट. पर्टिक्युलर गोल्स तुम्हाला डिटरमाइन केले पाहिजेत.
मॅच जिंकायची असेल, एखादा फुटबॉल मॅच जिंकायचा असेल तर तुम्हाला गोल्स करावे लागतील. मग 1 गोल, 2 गोल, 4 गोल, 5 गोल केल्यानंतर मग तुम्हाला तो अंतिम सामना त्या ठिकाणी जिंकता येत असतो. मग आता आपल्याला 10वी मध्ये भरपूर मोठं यश मिळवायचं आहे, तर मग त्याच्यासाठी आपल्याला टाईम बिंग गोल्स तुम्हाला डिटरमाइन करावे लागतील. सो हाऊ शुड these गोल्स बी? These गोल्स मस्ट हॅव ओरिजिनॅलिटी. गोल्स डिटरमाइन केलं, त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी असावी किंवा फॅक्च्युअल असावं. काहीतरी बंबास्टिक अशा स्वरूपाचे तुमचे गोल्स असता कामा नये, ते ओरिजिनल असावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टू अचीव दॅट गोल यू नीड टू हॅव सम माइलस्टोन्स, सम स्टेपिंग स्टोन्स टू इल्युमिनेट इट. म्हणजे काय बघा, आता समजा आपल्याला मुंबईला जायचं आहे. मुंबईला जात असताना आपल्याला सोयीस्कर कधी होतं, हायवेला जात असताना जागोजागी त्या ठिकाणी साईनबोर्ड्स किंवा माइलस्टोन्स लावलेले असतात आणि त्याचा आधार घेऊन आपण मुंबईला पोहोचू शकतो. म्हणूनच आपले गोल्ससुद्धा ठराविक पॅटर्नने किंवा सहजगत्या किंवा व्यवस्थितपणे आपल्याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दीज गोल्स मस्ट हॅव सम स्टेपिंग स्टोन्स टू इल्युमिनेट युअर पाथ. 2 गोष्टी सांगितल्या, एक तर ओरिजिनॅलिटी असावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्टेपिंग स्टोन्स टू इल्युमिनेट इट त्या ठिकाणी असायला हव्यात. तर मित्रांनो, गोल्स ठरवत असताना आणखी एक अडचण काय असते किंवा वी हॅव द फिअर ऑफ फेल्युअर. बऱ्याचदा काय असतं किंवा सपोज आय एम द स्टुडंट ऑफ 60 मार्क्स. 9वी परीक्षेमध्ये मला 60 मार्क्स पडले. देन आय हॅव डिसाइडेड टू गेट I must have decided to get 90 marks. Now what happens in these situations? Sometimes we are afraid of, how can I'm the student of, I'm an average student, and how can I get 90 marks? How it will be possible? So this is the fear of your failure is the main and basic obstacle in your way to your goal. तो पहिला सुरू आपल्याला काय करायचं आहे किंवा this fear of failure should be demolished. ही भीती आपल्याला काढून टाकायची की बाबा हे 90 मार्क्स मला कसे मिळतील, मी तर 60 मार्क्सचा विद्यार्थी आहे. 90 मार्क्स घेणारे पण विद्यार्थीच आहेत ना. वाय डोंट यू? दॅट्स वाय दिस फिअर ऑफ फेल्युअर शुड बी डिमॉलिश्ड फर्स्ट. आता हा झाला पहिला भाग. पहिल्या भागामध्ये काय सांगितलं तुम्हाला, 2 गोष्टी. एक सांगितलं किंवा हा जो कोणीही व्यक्ती असेल आपल्या यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना ही मस्ट हॅव सम ड्रीम, सम व्हिजन विथ हिम. आणि हे जे ड्रीम्स आहेत, हे जे गोल्स आहेत, हे आपले ओरिजिनल असावेत अँड इट हॅव सम पाथ टू इल्युमिनेट इट. Now the second part of the lesson is related to the guidelines to achieve the success. In the introductory part we have seen that our goals has been determined now. Now these goals, how should be these goals? आता हे गोल्स कसे असले पाहिजेत आणि या गोल्सचे काय वैशिष्ट्य असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या इप्सित असं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येईल. आता आपल्याला पाठाच्या शीर्षकाकडे वळावं लागेल. बी स्मार्ट. नाउ दिस टायटल इज रिगार्डेड टू द गोल्स. युअर गोल्स शुड बी स्मार्ट. नाउ व्हॉट इज दिस स्मार्ट? What does this smart means? So the writer has used a acrostic here. With the help of an acrostic, he has explained the 5 steps, or you can say the 5 guidelines to achieve the success. काय स्पेलिंग आहे स्मार्टचं? SMART. Each letter of the word has given a specific word. प्रत्येक अक्षरापासून एक शब्द घेतलाय आणि तुमचे गोल्स तशा स्वरूपाची असली पाहिजेत असं विश्लेषण या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये करण्यात आले. फर्स्ट S. So S stands for specific. Now your goals should be specific. आपली गोल्स हे कशी असायला पाहिजेत? स्पेसिफिक असायला पाहिजेत. You must involve defining a specific area for the improvement.
तर आपलं जे यश आपल्याला मिळवायचं आहे त्या कुठल्या स्वरूपाचं यश आपल्याला मिळवायचं किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये कशा स्वरूपाचं यश मिळालं पाहिजे हे आपल्याला सुरुवातीला स्पेसिफाय केलं पाहिजे. 10वीचं उदाहरण घेऊयात. 10वीच्या वर्गामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर विच एरियाज आर देअर दॅट शुड बी इम्प्रूव्ड, इट मस्ट बी स्पेसिफाईड फर्स्ट. आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, कुठल्या भागामध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करायचं. सपोज वी हॅव सम प्रॉब्लेम विथ mathematics, suppose you have some problem with science or some terms in English. तर हे अगोदर स्पेसिफाय करायला पाहिजे अँड देन ओनली वी कॅन वर्क फॉरवर्ड. म्हणजे त्या अगोदर स्पेसिफाय झाला एरिया की मग त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करणं सोयीस्कर होते किंवा हे एरियाज आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत. त्या एरियामध्ये आपण अधिकचा अभ्यास करून योग्य पद्धतीनं आपल्याला यश त्या ठिकाणी. या ठिकाणी एक उदाहरण दिले बघा. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. ही गोष्ट अगोदर स्पेसिफाय केली पाहिजे. आपल्याला एक बिल्डिंग बांधायचं आहे समजा, किंवा किती कालावधीसाठी आपल्याला हे म्हणजे बिल्डिंग राहिली पाहिजे किंवा त्याचं किती स्ट्रेंथ असली पाहिजे हे अगोदर आपल्याला स्पेसिफाय केलं पाहिजे. सो द फर्स्ट गाईडलाईन इज युअर गोल शुड बी स्पेसिफाईड. Letter M. M stands for measurable. Your goal should be measurable. म्हणजे काय बघा, आपले गोल्स आपल्याला मोजता आले पाहिजेत. म्हणजे कुठंपर्यंत आपल्याला यश मिळाले का नाही, मिळालेलं किती प्रमाणात मिळाले, राहिले किती, हे आपल्याला अगोदर मोजता आलं पाहिजे. युअर गोल्स मस्ट बी मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. आपल्या गोल्सचं प्रोग्रेस जर आपल्याला ट्रॅक करायचं असेल तर इट मस्ट बी मेजरेबल. म्हणजे काय, आता समजा 10वीच्या परीक्षेचा जर विचार केला आपण तर काय करता येईल आपल्याला, आपलं गोल मेजरेबल कसं करता येईल. आपल्याला 90% पर्यंत जायचं आहे, आपण 60% आहेत. मग अशा परिस्थितीत काय करावं लागेल, फर्स्ट टेस्ट जी होणार आहे त्या टेस्टमध्ये मी ॲटलिस्ट 70% कवर करू शकतो का, किंवा माझ्या 70% कव्हर करण्यामध्ये कुठले विषय त्या ठिकाणी मला अधिक कव्हर करावे लागतील याचं मेजरमेंट आपल्याला घ्यावं लागेल. हे आपलं अगोदर ठरवावं लागेल. मीन्स युअर गोल्स मस्ट बी मेजरेबल. हिअर इज ॲन एक्झाम्पल. इथं थोडंसं एक वेगळं उदाहरण दिलं आहे बघा. इथं फुटबॉल सामन्याचं एक उदाहरण दिलं आहे की काय असलं, म्हणजे तुमचं एक मॅच जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमचं गोल मेजरेबल कसं करता येईल. किंवा एक फुटबॉल मॅच आहे समजा, तर ह्या फुटबॉल मॅचमध्ये तुम्हाला काय असतं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या फळी असतात. म्हणजे गोल संरक्षण करणारा तो गोलकीपर असतो. देन देर आर सम प्लेयर्स हु आर इन ऑफेन्सिव्ह स्टेज. देर आर सम प्लेयर्स हु आर डिफेन्सिव्ह. मीन्स द डिफेन्सिव्ह प्लेयर शुड नॉट गो फर्दर टू अटॅक बिकॉज देर इज अनदर प्लेयर टू अटॅक अँड टू मेक गोल्स. म्हणजेच काय, तर आपल्याला हे वेगवेगळ्या स्तरावरचे खेळाडू योग्य पद्धतीनं काम करत असतील आणि त्याचं जर आपल्याला मेजरमेंट घेता येत असेल तर नक्कीच तो सामना जिंकण्यासाठी मदत होत असते. गोल्सचंही तसंच असतं. इफ यू वॉन्ट टू अचीव द सक्सेस, इफ यू वॉन्ट टू कवर द गोल, युअर गोल्स मस्ट बी मेजरेबल. दॅट हेल्प्स टू स्पेसिफाय, दॅट हेल्प्स टू काउंट युअर प्रोग्रेस, दॅट हेल्प्स टू ट्रॅक युअर प्रोग्रेस, वेदर वी आर गोईंग properly, whether we are achieving properly or not. तर तिसरा अक्षर आहे, तिसरा शब्द आहे ए पासून जो तयार होत असतो तो आहे अचिवेबल. बघ, तिसरी गाईडलाईन आहे किंवा तिसरी मेथडॉलॉजी आहे तो म्हणजे अचिवेबल. सो आवर गोल्स मस्ट बी अचिवेबल. तर काय असतं बघा, आपण एखादं गोल, मोठं गोल, आता 10वीचं एक उदाहरण आपण तुम्हाला पाहतच आहोत. समजा वार्षिक परीक्षेमध्ये जर उत्तुंग यश मिळवायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला एक छोटे छोटे गोल्स आपल्याला डिटरमाइन करावं लागेल, जेणेकरून हे जे ब्रॉडर गोल आहे ते आपल्याला अचीव करता येईल. म्हणजेच काय, तर एक डिझाइन्ड टाईम जो आहे, एक पिरियड जो आहे, त्या पिरियडमध्ये ठराविक गोल्स आपल्याला पादाक्रांत करता आले पाहिजेत. हिअर इज अ व्हेरी सिम्पल अँड नाईस एक्झाम्पल. ॲज यू आर द स्टुडंट ऑफ 10th क्लास, you cannot be a prime minister or a president of our country, but you can dream for.
आता हे तुमचं जर गोल असेल, हे तुमचं जर ब्रॉडर गोल असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अगोदर? आत्ताच तर लगेच तुम्हाला बनता येणार नाही. इफ यू हॅव डिसाइडेड येस माय गोल इज टू बिकम अ प्राईम मिनिस्टर, इज इट पॉसिबल फॉर राईट नाव? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला स्मॉलर गोल्स डिटरमाइन करावे लागतील. म्हणजेच काय करावं लागेल? अगोदर तुम्हाला तुमच्या 10वीचा अभ्यासक्रम परफेक्ट करावा लागेल. निव्वळ परीक्षार्थी होऊन चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? विद्यार्थी व्हावं लागेल. म्हणजे खरंच काय तर आपल्याला याच्यातनं विद्या मिळवली पाहिजे. याच्यात काय नॉलेज आहे, काय अधिकची माहिती आहे, हे आपल्याला अगोदर मिळवलं पाहिजे. दॅट्स वाय युअर गोल्स शुड बी अचिवेबल. लेटर इज रिअलिस्टिक. आर स्टँड्स फॉर रिअलिस्टिक. आता बघा, एक म्हण आहे, वाळूचे कण रगडिता तेल गळे. आता ही म्हण आहे म्हणून आपण वाळू रगडत बसलो, जर सालाच्या कितीही वर्ष जर आपण वाळू जर रगडत बसलो तर खरंच तेल मिळणार आहे का आपल्याला? म्हणून ते रिअलिस्टिक असले पाहिजेत. युअर गोल्स मस्ट बी रिअलिस्टिक. सो एक्सेप्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे रिअलिस्टिक असलं पाहिजे. व लगेच मी आता 60%चा विद्यार्थी आहे आणि लगेच मला फर्स्ट टेस्टमध्ये मला 90% मला मिळाले पाहिजेत, असं जर तुम्ही विचार करत असाल तर इट कुड नॉट बी रिअलिस्टिक. तर तुमच्या गोल्समध्ये तुम्ही रिअलिस्टिक असलं पाहिजे. तर सुरुवातीला सुद्धा आपण एक कन्सिडर केले होते किंवा युअर गोल्स हॅव सम ओरिजिनॅलिटी इन इट. रिअलिस्टिक असलं पाहिजे. दिवा स्वप्न असता कामा नये, थोडक्यात सांगायचं. या ठिकाणी हे चौथा तुम्हाला गाईडलाईन, चौथी मेथडॉलॉजी सांगितली किंवा तुमचं गोल हे कसे असले पाहिजेत? रिअलिस्टिक असले पाहिजे. लास्ट वर्ड इज टाइम बाउंड. टी स्टँड्स फॉर टाइम बाउंड. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. You have determined goal, you are tracking your progress, you have specified your area, but you should be bound yourself in a particular, in a specific time. एक ठराविक वेळेमध्ये आपण स्वतःला बांधून घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी योग्य यश मिळत असतं. तर आपण असं वेळ काढू प्रवृत्ती जर होत असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी जास्तीचा जर टाईम ठरवला आपण, तर काय होतं की माणसाची वेळ काढू प्रवृत्तीला त्या ठिकाणी चालना मिळत असते. 10वीमध्ये यश मिळवायचं आहे तर तुमच्या मार्चचा जो पहिला आठवडा असणार आहे त्या तारखेमध्ये, त्या कालावधीमध्ये तुमची परीक्षा चालू होणार आहे. तोपर्यंत आपणाला ह्या सगळ्या ज्या स्मॉलर गोल्स आहेत ते अचीव करता आले पाहिजेत. हे आपण ठरवलं पाहिजे. तुमच्याकडे एवढा वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. दॅट्स वाय युअर गोल्स मस्ट बी टाइम बाउंड. सो दीज आर सम guidelines to achieve success, to cover the goals in our life. Now these last two paragraphs are the conclusion of the lesson. Now your goals has been determined, your plan is ready, but what about execution? आता हे प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी तुमचे डेलिबरेट एफर्ट्स तितकेच महत्त्वाचे असतात. नुसता पेपर प्लॅन करून आपणाला चालणार नाही. तर तशा परिस्थितीत तुमचे प्रयत्नच तुम्हाला त्या गोल्सला अचीव करण्यासाठी मदत करत असतात. एक सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. काहीतरी प्रयत्न करावे लागेल ना. त्या वाद्यामधनं आवाज काढायचा असेल तर तुम्हाला त्याच्यात हवा फुंकावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय तुमचं गोल अचीव होणार नाही हे निश्चित. आणखी एक जाता जाता एक छोटीशी या ठिकाणी एक मजेशीर गोष्ट सांगितलेली आहे की सक्सेस इज लाईक अ वॉक इन द डार्क. यश मिळवायचं आहे ना तर सहज गोष्टी कुठल्या तुम्हाला मिळणार नाही. आणि सहज मिळणारं यश हे टिकाऊ असत नाही. कुठलीही महान माणसं किंवा यशस्वी माणसं हे त्यांच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, सगळी परिस्थिती त्यांच्यासाठी चांगली आहे म्हणून ते यशस्वी झालेले नाहीत. They have become successful because they have made those things favorable for him, which are not favorable for him. ज्या गोष्टी आपल्यासाठी फेवरेबल नाहीत त्याला फेवरेबल करून त्या दिशेने प्रयत्न केल्यामुळं ती लोक महान झालेली आहेत. दॅट्स वाय सक्सेस इज लाईक अ वॉक इन द डार्क अँड यू मस्ट हॅव द ॲबिलिटी, यू मस्ट हॅव द कपॅबिलिटी अँड
mental preparation to walk in the dark, and efforts are also there required to get success. So this lesson is not just a lesson, these are the guidelines for the efforts or for the aim or to get success in our life.